नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. रिझनिंगच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, कॅलेंडर ज्याला मराठीत आपण कालमापन किंवा दिनदर्शिका असं म्हणतो, याचा आजचा आपला हा तिसरा व्हिडिओ लेक्चर आहे. यामध्ये आपण टाईप नंबर 3 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात कालमापनवरती, कॅलेंडरवरती. हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. यातले दोन टाईप आपण डिस्कस केलेत. पहिल्या टाईपमध्ये तुमच्या लक्षात येत असेल की दिनांक सारखी असायची, महिना सुद्धा सारखा असायचा, फक्त वर्ष बदललं जायचं. आणि अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये आपल्याला एका तारखेचा वार दिलेला असतो आणि त्या वारावरनं आपल्याला दुसऱ्या तारखेचा वार काढावा लागतो. अशा प्रकारचे प्रश्न आपण सोडवलेत. त्यामध्ये फक्त तुम्हाला एकच करायचं आहे की दिलेल्या दोन तारखांमध्ये 29 फेब्रुवारी ही तारीख येते का नाही यानुसार आपण त्यांच्यातला फरक घेत असतो. जर ती येत असेल तर 2चा फरक, येत नसेल तर 1चा फरक. असा टाईप 1 आपण सोडवलाय. टाईप 2 मध्ये मित्रांनो ज्या दोन तारखा आपल्याला दिलेल्या असतात त्या दोन तारखांमध्ये वर्ष जे आहेत ते सारखं असेल, महिना आणि तारीख बदललेली असू शकते, किंवा वर्ष आणि महिना जो आहे तो सारखा असेल, तारीख बदललेली असेल, किंवा तिघच्या तिघ गोष्टी बदललेल्या असतील. म्हणजे तारीख पण बदललेली आहे, महिना सुद्धा बदललाय, वर्ष पण बदललंय. सो अशा प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह केले टाईप नंबर 2 मध्ये. यात आपल्याला सगळ्यात जास्त मदत कुणाची होत असते? ऑड डेज किंवा एक्स्ट्रा डेजची आपण जास्त मदत घेत असतो त्या ठिकाणी. काही प्रॉब्लेम आपण अशी सुद्धा सोडवले टाईप 2 मध्ये की तिथं आपल्याला टाईप 1 ची सुद्धा मदत घ्यावी लागत असते. आता या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण टाईप नंबर 3 जो आहे, जो पूर्णपणे वेगळा आहे, ज्याला आपण म्हणतो वय मोजणे. म्हणजे माझी जर का जन्मतारीख सांगितली आणि त्या जन्मतारखेपासून आत्ताची जी करंट तारीख आहे, या करंट तारखेला मी किती वर्षाचा, किती महिन्याचा आणि किती दिवसाचा झालोय हे मला कॅल्क्युलेट करता येतं या टॉपिकवरनं, म्हणजे वय मोजणं. सो जी काही प्रेझेंट डेट आहे त्या प्रेझेंट डेटला तुम्ही किती वर्षाचे झालात, किती महिन्याचे आणि किती दिवसाचे झालात ते तुम्ही सहजपणे कॅल्क्युलेट करू शकतात. मात्र कशा पद्धतीने सोडवतात हे प्रश्न ते तुम्हाला मी प्रश्नांवरनंच हे समजून सांगतो. आता बघा, सगळ्यात आधी आपण पहिला प्रश्न बघूया. हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. आणि असा हा प्रश्न आपण बघा, एक जनरल मेथड जी असते की सर्वसामान्यपणे जर मी तुम्हाला म्हटलं की आता हा निहाल नावाचा एक व्यक्ती आहे ज्याचा जन्म झालाय की 18 जून 1994 ला. 18 जून 1994 ला ह्या निहालचा जन्म झालाय. तर 24 ऑक्टोबर 2018 रोजी त्याचं वय किती झालं असेल? 24 ऑक्टोबर 2018 ला त्याचं वय किती झालं असेल? तर सर्वसामान्यपणे आपण अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते कसे बरं सोडवत असतो तर लक्ष द्या. सगळ्यात आधी आपण काय करतो, एक जनरल मेथड जी की सर्व विद्यार्थी वापरत असतात. त्यानंतर मी तुम्हाला शॉर्टकट जे आहे ते पण शिकवतो. आधी लक्षात घ्या की याचा जन्म कधी झालाय? 18 जून 1994 ला. ठीक आहे, निहालचा जो काही जन्म आहे तो झालाय 18 जून 1994 ला. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कोणत्या वर्षाला त्याचं वय काढायचंय? 24 ऑक्टोबर 2018. 2018 या वर्षी आपल्याला त्याचं काय करायचंय? वय कॅल्क्युलेट करायचं. मग आपण काय करतो लक्षात घ्या. आधी बघा, 18 जून पासून 1994 पासून तर 18 जून 2018 मध्ये बघा, तारीख मी सेम ठेवली, महिना सुद्धा सेम ठेवलाय, फक्त वर्ष बदललंय. तर मी डायरेक्टली काय करतो की अशा पद्धतीने हे किती वर्ष झालेत हे ढोबळ मानाने आधी कॅल्क्युलेट करतो. किती वर्ष झालेत म्हणजे त्याचा बर्थडे जो आहे तो कधी आहे? 18 जून. जन्म ज्या दिवसाला आहे म्हणजे त्याचे बर्थडे काउंट करतोय फक्त मी. 18 जून 1994 ला त्याचा जन्म झालाय. मग 95 ला 1, 96 2, 97 3 अशा पद्धतीने. मग असं जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं मित्रांनो तर तुमच्या लक्षात येणार की 94 पासून 2004 पर्यंत 10 झालेत. 2004 ते 2014 हे किती झालेत? 20. 2014 ते 2018 म्हणजे आणखी 4 वर्ष. सो इथं झाले 24 वर्ष. इथे किती झाले? 24 वर्ष. म्हणजे हा 24 वर्षाचा झाला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आता महिने मोजू आपण. महिने आता 18 जून 2018 पासून तर 24 ऑक्टोबर तर मी काय करतो? 18 ऑक्टोबर घेतो इथं. 18 ऑक्टोबर 2018 ला तो किती महिन्याचा झाला चेक करा. जून पासून. सो जून पासून पुढचा आहे जुलै, नंतर येणार ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणजे इथे महिने किती झाले? जून पासून जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 4 महिने. 4 महिने. ओके, हा झाला 4 महिन्याचा. 24 वर्ष आणि 4 महिने. आता दिवसाबद्दल बघूया आपण. आता तो आला 18 ऑक्टोबर. लक्षात घ्या, 18 ऑक्टोबर पर्यंत तो 4 महिन्याचा झालाय, पण मला 24 ऑक्टोबर विचारलंय. मग 18 ऑक्टोबर पासून 2018 पासून तर 24 ऑक्टोबर 2018 पर्यंत मित्रांनो त्याला किती दिवस झाले ते मोजा बरं.
सो 24 आणि 18 यांच्यातला डिफरन्स किती, म्हणजे 6 दिवस. म्हणजे किती दिवस, 6 दिवस. ही आपली एक रेग्युलर पद्धत झाली जी ढोबळमानाने आपण सगळे विद्यार्थी वापरत असतो. जर तुम्हाला ट्रिक माहिती नसेल, शॉर्टकट माहिती नसेल, तर आपण अशा पद्धतीने वर्ष कॅल्क्युलेट करत असतो, महिने आणि दिवस. तर लक्षात घ्या त्याचा जन्म झालेला आहे 18 जून 1994 ला आणि तुम्ही 24 ऑक्टोबर 2018 या रोजी तो किती वर्षाचा झालाय, तर लक्षात घ्या 24 वर्ष 4 महिने आणि 6 दिवसाचा तो झालाय. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही गेलात तर ऑप्शन नंबर 2 जे ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार. पण ही आपली रेग्युलर मेथड झाली, इरेग्युलर मेथड. तर सगळ्यात आधी मी काय केलं की वर्ष कॅल्क्युलेट केले, नंतर महिने मोजले आणि नंतर दिवस मोजले अशा पद्धतीने. पण हाच प्रश्न आपण काय करणार आहोत, एका सिस्टमॅटिक पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करणार आहोत. ते कशा पद्धतीने ते लक्ष द्या, इकडे बघा सगळ्यांनी. ते कशा पद्धतीने ह्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचं, तर एक मिनिट. हां ओके चला, हे एक लक्षात आलं तुम्हाला. तर मी आता काय करतो की हा सगळा प्रकार जो आहे तो थोडासा इथे बाजूला ठेवतो. हे तुम्ही लिहून घ्या, ही जी मेथड आहे जनरल मेथड, याला तुम्ही लिहून घ्या. ओके, व्हिडिओला पॉज करायचं, हे लिहून घ्यायचं. एका जनरल मेथडने आपण या प्रश्नाचं उत्तर काढलंय. आता हा सेम प्रश्न जो आहे मित्रांनो, बघा मी तुला दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करतोय आणि ही जी दुसरी मेथड मी तुम्हाला शिकवतो तीच मेथड आपल्याला वापरायची. मग आता बघा त्या मेथडनुसार या प्रश्नाचं उत्तर कसं घेणार, बघा लक्षात घ्या. काय करायचं, जन्म दिलाय त्याचा आपल्याला आणि एक पर्टिक्युलर डेट दिली जाते, त्या डेटला तो किती वर्षाचा झाला लक्षात घ्या. मग आता या प्रश्नासाठी जन्म झाला 1994चा आणि कोणत्या डेटला विचारतोय तो 2018. म्हणजे साहजिक आहे की 2018 ही जी डेट असणार आहे ती 94 पेक्षा मोठीच असणार आहे, बरोबर का नाही, मोठीच असणार आहे. तर मग याला कशा पद्धतीने मांडणी करायची ते लक्षात घ्या की आता सुरुवातीला म्हणजे जे करंट जे प्रेझेंट आहे ते आधी लिहायचं. त्यात पण लिहिताना वर्ष सुरुवातीला लिहायचे, वर्ष, नंतर लिहायचा महिना आणि मित्रांनो लिहायचे दिवस, आणि लिहायचे दिवस, महिना आणि लिहायचे दिवस. ओके, दिवस अशा पद्धतीने मांडणी करायची. बघा अशा पद्धतीने मांडणी करायची. सो वर्ष, महिना आणि दिवस. आता मला सांगा दिलेल्या प्रश्नामध्ये कोणत्या तारखेला आपल्याला त्याचं वय मोजायचंय, लक्षात घ्या कोणत्या तारखेला वय मोजायचंय. तर वर्ष कोणतं चाललंय, 2018 या वर्षी कितव्या महिन्याला, ऑक्टोबर महिना, म्हणजे तो महिना कोणता असणार, 10वा. लक्षात घ्या. आणि दिवस कोणता आहे, तारीख कोणती, 24 तारीख. याची मांडणी करताना मांडणी अशीच करायची, वर्ष आधी मग महिना आणि मग दिवस. 2018च्या 10व्या महिना म्हणजे ऑक्टोबर आणि 24 तारखेला तो किती वर्षाचा झाला. आता त्याचा जन्म कधी झाला होता, 1994 या वर्षी झाला होता. कोणत्या महिन्यात झाला होता, जून महिन्यात झाला होता. म्हणजे काय, 6वा महिन्याला. तो लिहिताना 2 डिजिट मध्ये लिहा म्हणजे आन्सर काढायला सोपं जातं. 6वा जर असेल तर 06, 7वा असेल तर 07 अशा पद्धतीने. आणि कोणत्या तारखेला जन्म झाला निहालचा, तर 18 तारखेला जन्म झाला, 18 तारखेला. अशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची. आता जेव्हा वय मोजा असा प्रश्न असतो, वय मोजणे, तर थोडक्यात आपण इथं काय करत असतो की आपण यांची सबट्रॅक्शन करत असतो, वजाबाकी करत असतो. मग आता वजाबाकी जशी आपण शिकलोय की डावीकडनं उजवीकडे करत जायचं, त्या पद्धतीने आपण करूयात. मग आता बघा 24 दिवसांमधनं 18 दिवस गेले, 24 दिवसांमधनं 18 दिवस गेले म्हणजे राहिले किती रे, 6 दिवस. मग आता हे जे 4 ऑप्शन दिलेत, या 4ही ऑप्शनमध्ये इथे 9 दिवस आहे, इथे 26 दिवस आहे, इथे 11 दिवस आणि 6 दिवस आहे. सो लगेच आपण काय करू शकतो, ऑप्शन नंबर 2 ला टिक करून पुढच्या प्रश्नाला जाऊ शकतो. पण जर 2 ऑप्शनमध्ये 6 दिवस असतील तर मग त्या केसमध्ये आपल्याला महिने कॅल्क्युलेट करावे लागतील. जर दोघं ठिकाणी महिने पण सारखे असतील तर आपल्याला वर्ष सुद्धा कॅल्क्युलेट करावे लागतील. म्हणून या प्रश्नात आपण सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करूया. सो 24 मधनं 18 गेलेत म्हणजे 6 झालेत. नंतर आता 10वा महिना, 10 महिन्यामधनं 6 महिने गेलेत म्हणजे राहिले किती मित्रांनो, 4 महिने. किती महिने राहिले, 4. आणि त्यानंतर 2018 मधून 1994 वजा करा, वजाबाकी करायची आपल्याला. सो 8तनं 4 गेलेत म्हणजे इथं राहिले 4 आणि हा 1 जो आहे त्याच्यातनं जाणार नाही, पुढून आपण हातच्या घेणार आणि अशा पद्धतीने येतील 24. सो हा जो व्यक्ती आहे म्हणजे कोण, निहाल, हा झाला मित्रांनो इथं 24 वर्ष 4 महिने. ओके, 4 महिने आणि 6 दिवस हे असं त्याचं वय असणार. हे असं काय असणार, त्याचं वय असणार. ठीक आहे, हे अशा पद्धतीने आपण ह्या ट्रिकने काय करू शकतो, आन्सर त्याचं कॅल्क्युलेट करू शकतो. एक जनरल मेथड तर तुम्हाला मी सांगितली की आधी वर्ष काढा, मग महिने काढा आणि मग दिवस काढा. पण ज्या वेळेस ह्या केसमध्ये जेव्हा तो खूप मोठ्या वर्षाचा होणार, म्हणजे काय 50, 60, 70 वर्षाचा जेव्हा तो होणार, तर त्या केसमध्ये कॅल्क्युलेशन करताना खूप डिफिकल्टी आपल्याला इथं बघायला मिळते. या केसमध्ये ही जनरल मेथड आहे. पण तुम्ही जर या पद्धतीने गेला तर अतिशय लवकर तुमचं उत्तर येणार. फक्त मांडणी व्यवस्थित करायची. सुरुवातीला जो प्रेझेंट डे आहे, प्रेझेंट डे त्याची मांडणी करायची आणि मग त्याच्या खाली त्याच्यातनं वजा काय करायचं, त्याचा जन्मदिवस, ज्या दिवसाला तो जन्माला आला तो वजा करायचा आहे. पण लिहिताना पण आधी वर्ष, महिना आणि दिवस अशा पद्धतीने ही मांडणी करायची. सो झाला हा पहिला प्रश्न. व्यवस्थित त्याला लिहून घ्या. आता
याच निहालचा जो जन्म आहे, जन्म आपण फिक्स ठेवूया, जन्म जो आहे तो आपण फिक्स ठेवूया 18 जून 1994 या ठिकाणी त्याचा जन्म झालाय. फक्त आता त्याची वेगवेगळ्या तारखेला आपण त्याचं वय मोजूयात. आता इथे तारीख काय घेतली आपण, 24 ऑक्टोबर 2018. आता याच प्रश्नाचा आणखी पोट प्रश्न म्हणजे सब क्वेश्चन आपण याच्यातला घेऊया, हा दुसरा. आता सेम निहालच आहे, पण आता या निहालचं 27 एप्रिल 2018ला त्याचं वय किती. ठीक आहे, 27 एप्रिल 2018ला आता त्याचं वय किती. म्हणजे आता आपण मी चेंज काय केलंय, फक्त प्रेझेंट डेट चेंज केली. मग याची मांडणी कशी करायची, आधी 2018 हे वर्ष, नंतर महिना कोणता आहे, एप्रिल महिना, म्हणजे चौथा महिना असतो एप्रिल. आणि कोणती तारीख दिली आपल्याला, 27 तारीख. 27 तारीख या वर्षी, या महिन्याला आणि या तारखेला त्याचं वय किती. पण निहालचा जन्म कोणत्या वर्षी झालेला आहे, निहालचा जन्म झाला 1994ला. आणि कोणत्या महिन्यात झालाय, जून महिन्यात, म्हणजे तो महिना होता आपला 6वा. आणि तारीख किती बघा, लक्षात घ्या, 18 तारखेला, 18 जूनला. सो 18 तारखेला हा 18 तारीख, अशी मांडणी करून घ्या. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची, यांची वजाबाकी करायची. पण ही वजाबाकी करताना मित्रांनो थोडी काळजी घ्या, लक्षात घ्या व्यवस्थित. बघा आता 27 मधनं 18 आपल्याला वजा करता येतात का, येस, कारण वरची संख्या कोणती, मोठी. मग या 27 मधनं मला 18ला वजा करायचंय. मग किती राहिलेत मित्रांनो, इथं राहिलेत 9. किती राहिलेत, 9. सो 9 दिवस म्हणजे काय येणार, हे 9 काय दाखवतात, हे दिवस दाखवतात. सो 9 दिवस. मग आता 4 ऑप्शन चेक करा, 4 ऑप्शन मध्ये 9 दिवस कुठे बघायला मिळत आहे, फक्त या ठिकाणी 9 दिवस. म्हणजे ऑप्शन 2, ऑप्शन 4 आणि ऑप्शन 3 डायरेक्टली कट होतात आणि या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. पण जर 2 ऑप्शन मध्ये दिवस सारखे असतील तर मग आपल्याला महिने कॅल्क्युलेट करावे लागतील. मग महिन्यांकडे जाऊया. सो दिवसाचं काम तर झालं. आता इथं लक्षात येतं की 4 महिन्यांमधून तर काय 6 महिने वजा नाही करू शकत आपण, 4तनं आपण 6 वजा करू शकत नाही. मग या केसमध्ये आपण वजाबाकीत काय करायचो, हातच्या घ्यायचो. कुणाकडून, त्याच्या समोरच्याकडनं हातचा घ्यायचो. पण मित्रांनो हे महिने आहेत आणि याच्या समोर काय, हे वर्ष आहेत. सो एका वर्षात, आता इकडून जेव्हा तुम्ही हातचा घेणार तर पूर्ण वर्ष तुम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही असे सुट्टे महिने तर नाही देऊ शकत, हे वर्ष आहेत. मग डायरेक्टली आपल्याला 1 वर्ष तिकडे द्यावं लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही 1 वर्ष देतात तर 1 वर्ष म्हणजे किती महिने रे, तर 12 महिने जातील. हातच्याला किती जातील, 12 महिने. मग आता हा 2018 आहे, याच्यापासून मला 1 वर्ष इकडे द्यायचंय. 1 वर्ष जर द्यायचंय तर 2018ला मी कट करेल आणि इथे किती राहतील, मग 2017 बाकी राहतील. आणि मी इकडून काय करतोय, 1 वर्ष पाठवतो इकडे. काय पाठवतोय मी, लक्षात घ्या, 1 वर्ष. सो 1 वर्ष मी इकडे पाठवतोय, वर्ष. सो 1 वर्ष पाठवतोय म्हणजे थोडक्यात काय पाठवतोय मी, 12 महिने. 12 महिने. मग 12 महिने जेव्हा तुम्ही याला देणार, ऑलरेडी त्याच्याकडे किती महिने होते, 4. तर 4 आणि हे 12 म्हणजे इथे टोटल महिने किती बनतील मित्रांनो, 16 महिने. किती महिने बनतील, 16. आता ऑलरेडी 4 आहेत, आपण त्याच्याकडे 12 पाठवतोय, मग इथे 16 महिने बनतील. आणि आता 16 महिने जर झालेत तर त्यामधून आपण काय करू शकतो, हे 6 जे ते वजा करू शकतो. आता याचं काम झालं, हे 16 झालेत. मग या 16 मधून आपण हे 6 वजा करू शकतो. तर इथं महिने किती येतील, मग 10 महिने. हे झाले 10 महिने. मग बघा हे आले 10 महिने. त्यानंतर आता 2017 मधून आपल्याला 1994 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. तर हे 7तनं 4 गेले म्हणजे हे झाले 3 आणि उरलेलं कॅल्क्युलेशन केलं तर तो येईल 23 वर्षाचा. सो हा जो काही निहाल आहे या तारखेला, कोणत्या तारखेला, 27 एप्रिल 2018ला तो 23 वर्ष 10 महिने आणि 9 दिवसाचा होतोय. सो याचा प्रश्न क्रमांक, ऑप्शन क्रमांक 1 जो आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पण लक्षात घ्या, आधीचा प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, इथं सरळ सरळ ही वजाबाकी जी आहे डायरेक्टली होत होती. म्हणजे वरच्या ज्या संख्या होत्या मित्रांनो ते कशा होत्या, मोठ्या होत्या. सो वजाबाकी करायला अतिशय सोपं झालं हे एक्झाम्पल. पण यात तुमच्या लक्षात आलं का, दिवसाची वजाबाकी झाली पण महिन्याची वजाबाकी होत नव्हती. जेव्हा महिन्याची वजाबाकी होत नाही तर आपण काय करतो, 1 वर्ष जो आहे तो उसना म्हणून घेत असतो. मग 1 वर्ष जेव्हा तुम्ही उसना घेणार, लक्षात घ्या, 1 वर्ष जेव्हा तुम्ही उसना घेणार तर त्यावेळेस तुम्हाला 1 वर्ष म्हणजे किती, 12 महिने उसने घ्यावे लागतील. मग 2018 मधून 1 वर्ष गेला तर इथे 2017 राहतील. 1 वर्ष म्हणजे 12 महिने गेले, ऑलरेडी त्याच्याकडे 4 महिने आहेत. ते 4 महिने प्लस 12 महिने म्हणजे 16 महिने झाले. आणि त्या 16 महिन्यातनं आता 6 महिने मायनस होऊ शकतात आणि राहिले किती, 10. सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हातचा घेऊ शकतो, म्हणजेच काय उसने घेऊ शकतो किंवा देताही येतात, ते बघू आपण पुढे. आता हा झाला दुसऱ्या प्रकारचा. आता प्रश्न क्रमांक 2. आता यामध्ये निकिताचा जन्म दिलाय आपल्याला 23 मे 1995 रोजी. 23 मे 1995चा जन्म आहे. तर ती 10 एप्रिल 2017 रोजी तिचं वय किती असेल, 10 एप्रिल 2017 रोजी. मग काय करणार, लक्षात घ्या, मांडणी कशी करायची, आधी प्रेझेंट डे लिहायचं. प्रेझेंट डे की ज्या दिवशी तिचं वय काढायचंय. मग वय कोणत्या दिवशी काढायचंय, 10 एप्रिल 2017ला. मांडणी करताना आधी वर्ष, महिना आणि दिवस. मग 2017 हे वर्ष मी लिहून घेतलं. ओके, महिना कोणता आहे, एप्रिल महिना, ज्याला आपण कसं लिहिणार, 4, चौथा महिना येतो. आणि तारीख काय आहे, 10 तारखेला. या 10 तारखेला. ओके, जन्म कधी झालाय, तिचा जन्म कधी झालाय, निकिताचा जन्म 1995 मध्ये.
1995 मध्ये महिना कोणता होता? मे महिना म्हणजे 5वा आणि तारीख कोणती होती? 23 तारीख हे लक्षात घे अशा पद्धतीने. आणि आता आपण यांचे काय करणार? वय मोजणे म्हणजे काय? वजाबाकी करणे. वय मोजणे म्हणजे काय? वजाबाकी करणे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? दिवसांची वजाबाकी करूया. दिवसांची आता इथं 10 दिवस आहे, 10 दिवसातून काही 23 दिवस जात नाही. ठीक आहे, तर तुम्ही आणखी असं करू शकता की मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे -13. ऑप्शन मध्ये कुठे -13 तर दिसत नाही आणि तसं करूही नका म्हणजे आन्सर तुमचं चुकेल. काय करायचंय? 10 मधून 23 जात नाही ना, तर आपण काय करणार? उसने घेणार. कुणाकडून उसने घेणार? हे दिवसाचं कॅल्क्युलेशन जेव्हा तुम्ही करताय तेव्हा महिन्याकडून उसने घ्यायचं. कुणाकडून घ्यायचं? महिन्याकडून. मग महिन्याकडून जेव्हा उसने घेणार मित्रांनो, तर पूर्णच्या पूर्ण महिना उसना जातो. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तो महिन्यामधनं सुट्टे दिवस आपल्याला नाही घ्यायचे. जसं मी तुम्हाला इकडे सांगितलं, वर्षाकडून जेव्हा तुम्ही उसने घेणार वर्षाकडनं, तर पूर्णच्या पूर्ण 1 वर्ष घ्यायचं म्हणजे 12 महिने. तसंच महिन्यांकडनं जर तुम्ही उसने घेणार तर पूर्णच्या पूर्ण महिना उसना घ्यायचा. मग त्या महिन्यामध्ये एकतर 30 दिवस असू शकतात, त्या महिन्यात 31 दिवस असू शकतात, त्या महिन्यात 28 किंवा 29 दिवस असू शकतात. बरोबर का नाही? 28 किंवा 29 म्हणजे तो फेब्रुवारी महिना असेल, ऑर्डिनरी और लीप. आणि 30-31 कधी असतात हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सो महिन्याचा महिना पूर्ण उसना घ्यायचा. पण कोणता घ्यायचा ते लक्षात घ्या. आता हा 4था महिना आहे, बरोबर, आणि 4थ्या महिन्याची 10व्या तारखेला आपण काढतोय. तर हा जो काही प्रेझेंट महिना आहे तो नाही घ्यायचा, जस्ट त्याच्या मागचा. मग 4थ्या महिन्याच्या जस्ट मागे कोणता महिना आहे मित्रांनो? मार्च. 4था महिना म्हणजे एप्रिल. एप्रिल महिन्याच्या आधीचा महिना कोणता आहे? मार्च. तर तो मार्च महिना आपण तिकडे उसना देणार आहोत. मग इथं बघा, इकडे लक्षात घ्या, हा जो 04 आहे हा एप्रिल महिना आहे, तो द्यायचा नाही. त्याच्या आधीचा महिना जो आहे तो उसना द्यायचा. म्हणजे आपण इकडे कोणता महिना उसना देणार आहोत? मार्च. कोणता देणार? मार्च महिना. आणि मार्च महिन्यामध्ये दिवस किती असतात? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. म्हणजे जवळजवळ आपण इथे 31 दिवस जे आहेत ते आपण काय करतोय? उसने देतोय. 31 दिवस. मग 31 दिवस जर उसने दिले तर ऑलरेडी याच्याकडे 10 दिवस होते. 10 + 31 म्हणजे आता याच्याकडे किती दिवस झालेत? 41 दिवस. आणि ज्या वेळेस हा एक पूर्ण महिना तिकडे देऊन टाकतो, आता 4 महिने होते, त्याच्यातला 1 महिना गेला. मग इथं किती महिने राहतील? या ठिकाणी महिने राहतील मित्रांनो 3 महिने. लक्षात घ्या. मग आता 41 मधनं 23 जातात का? यस. मग हे किती राहिले मित्रांनो? 18. हे किती राहिले? 18. 41 मधनं 23 गेले 18 दिवस. मग बघा 18 दिवस कुठे दिसत आहे? ऑप्शन नंबर 4 मध्ये दिसत आहे 18 दिवस. मग आपण पुढे बी कॅल्क्युलेट करूया. आता मात्र इथं काय झालंय की 3 मधून 5 महिने तर जात नाही, महिन्याची इथं काय वजाबाकी होत नाही. मग इथं सुद्धा आपण काय करणार आहोत? आता वर्षाचं वर्ष पूर्ण हातचा घेऊया. आता 2017 आहे का नाही? मग इथून 1 वर्ष तिकडे गेले तर इथं काय राहतील? 2016. आणि इथून पूर्ण वर्ष मी इथं देतोय. 1 वर्ष मी पूर्ण देतोय. मग 1 वर्ष पूर्ण देताय म्हणजे किती महिने देताय तुम्ही? 12 महिने देताय. 12 महिने. आता इथे 3 महिने होते, आता हे 12 जर इथे ऍड केले तर इथे टोटल महिने किती राहतील? आता 15 महिने. मग या 15 महिन्यात जर का 5 महिने वजा केलेत मित्रांनो, तर या ठिकाणी किती महिने राहणार आहेत? 10 महिने. ठीक आहे, 10 महिने. आता 2016 मधून आपल्याला 1995 मायनस करायचं आहे. 2016 मधून 1995. मग 6 5 गेला म्हणजे हा आला 1 आणि बाकीचं कॅल्क्युलेशन जर केलं तर हा 21 तुम्हाला इथं बघायला मिळेल. म्हणजे हा जो व्यक्ती आहे, म्हणजे ही जी व्यक्ती आहे निकिता, ही 21 वर्ष 10 महिने आणि 18 दिवसाची होईल. कधी? 2017च्या 10 तारखेचा एप्रिल महिना. सो 10 तारीख 10 एप्रिल 2017 ला ती 21 वर्ष 10 महिन्यांनी 18 दिवसाची होईल. म्हणजे याचं ऑप्शन नंबर 4 हे जे आहे हे करेक्ट आन्सर असणार. येथे लक्षात. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला दिवसाची वजाबाकी करायची असेल आणि ती वजाबाकी होत नसेल तर महिना उसना घ्या. पण महिना उसना घेत असताना पूर्णच्या पूर्ण 1 महिना उसना घ्यावा लागतो. पूर्ण महिना उसना घ्यावा लागतो. आणि तो कोणता घ्यायचा? जर इथं 4था महिना असेल तर त्याच्या जस्ट आधीचा 3रा महिना घ्यायचा. जर तिथं 5वा महिना असेल तर त्याच्या आधीचा 4था महिना उसना घ्यायचा. जर तिथं 12वा म्हणजे डिसेंबर महिना असेल तर डिसेंबर महिन्याच्या जस्ट आधीचा नोव्हेंबर महिना घ्यायचा. आणि तो महिना जेव्हा आपण तिकडे घेतो तर त्या महिन्यातले किती दिवस असतात एकूण ते त्याच्यात ऍड करायचे असतात. ठीक आहे, हा झाला पहिला प्रश्न. या सब क्वेश्चन झाला हा निकिताचा हा सब क्वेश्चन. आता दुसरा घेऊ आपण याच्यातलाच. बघा 12 मार्च 2014 रोजी तिचं वय किती असेल? 12 मार्च 2014. मग 2014 ही प्रेझेंट डेट आधी लिहून टाकतो मी. मार्च असल्यामुळे हा महिना किती आला? 3रा आणि तारीख काय आहे? 14. आता या निकिताचा जन्म कधी झाला होता ते लक्षात घ्या. तिचा जन्म झालेला आहे 23 मे 1995 ला. 23 मे 1995. मग हा 1995 मी इथं लिहिला. मे महिना म्हणजे 5वा महिना आणि 23 तारीख. वय मोजणं म्हणजे वजाबाकी करणं. चला आता ही वजाबाकी करून बघू. आता सरळ लक्षात येते की 14 काही
23 जात नाही. मग काय करणार आपण, हे दिवसाची वजाबाकी करतोय ती होत नाही तर महिना उसना घेणार. आता या ठिकाणी दिलाय तिसरा महिना म्हणजे मार्च महिना, तर तो तिसरा देणार का आपण उसना म्हणून, तिकडे नाही. त्याच्या जस्ट आधीचा कोणता आहे, फेब्रुवारी, त्याच्या आधीचा फेब्रुवारी. मग फेब्रुवारी महिना जेव्हा देणार, फेब्रुवारी महिन्यात एकतर 28 दिवस असतात नाहीतर 29 दिवस असतात. 28 दिवस असतील ऑर्डिनरी इयर मध्ये, 29 दिवस असतील लीप इयर मध्ये. मग हे वर्ष कोणतं आहे, 2014 हे वर्ष आहे, ते लीप वर्ष आहे का, नाही. मग याच्यात किती दिवस असतील, याच्यामध्ये दिवस असतील 28. मग मी इथून काय करतो लक्षात घ्या, या ठिकाणी मित्रांनो मी इकडे फेब्रुवारी हा जो महिना आहे, फेब्रुवारी हा महिना मी हातचा देतोय, म्हणजे याच्यामध्ये 28 दिवस आहेत. 28 दिवस ते सरकवतो तिकडे. ऑलरेडी त्याच्याकडे 14 आहे, 14 आणि हे 28 म्हणजे जवळजवळ याच्याकडे 42 दिवस होतील, बरोबर का नाही. सो 4 आणि 8 12, सो जवळजवळ 42 दिवस याच्याकडे होते. म्हणजे आता असं काम झालेलं आहे 42 दिवस. आणि आता 3 महिने होते, त्यातला 1 महिना आपण तिकडे सरकवला तर इथं महिने किती राहतील, 2 महिने. ठीक आहे. मग आता 42 मधनं आपल्याला ही वजाबाकी करायची. मग 12 आणि हे 3 म्हणजे इथं काय किती येतील, बरोबर ना, 14. सो 12 मार्च 2014, सॉरी इथं 12 तारीख असेल, या ठिकाणी काय असणार 12 सॉरी या ठिकाणी तारीख असेल आपली 12 मार्च 2014. मग 12 मधून काही 23 जात नव्हते, आपण 28 जर इकडे सरकवले, सो 12 आणि हे 28 म्हणजे इथे किती दिवस होतील, 40, बरोबर 40, लक्षात घ्या. आणि मग या 40 मधनं आपल्याला 23 मायनस करायचे, म्हणजे मित्रांनो दिवस किती राहतील, 17 दिवस, जो की ऑप्शन नंबर 2 आहे, 17 दिवस, लक्षात घ्या. नंतर आता हा दुसरा महिना आहे, दुसऱ्या महिन्यातनं जर 5वा महिना जात नाही, मग आपण 2014 कडून 1 वर्ष पूर्ण घेऊया, इतर राहतील 2013 वर्ष, बरोबर. आणि 1 वर्ष जेव्हा तुम्ही इकडे ट्रान्सफर करताय, 1 पूर्ण वर्ष जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करताय, तर त्याचा अर्थ काय होतोय मित्रांनो, याचा अर्थ काय होतोय की तुम्ही 12 महिने ट्रान्सफर करताय. मग 12 महिने आपण याच्यामध्ये देतोय प्लस 12, मग ऑलरेडी तिथे 2 आहेत आणि हे 12 म्हणजे इथे किती होणार, 14. हा 2 कट करून घ्या. मग 14 मधून 5 गेलेत, म्हणजे याचं उत्तर आलं 9 महिने. 9 महिने. आणि आता राहिलेल्यांची वजाबाकी करूया. 1995 आहे हा आणि हा 2013 आहे. मग आता बघा या 13 इथं 13 करावं लागतील, 13 मधून 5 गेले तर आपल्याकडे येतील 8 आणि ही वजाबाकी जर केली 2013 मधून 1995 गेले तर याचा आन्सर काय येणार, 18 वर्ष. 18 वर्ष. तर लक्षात घ्या, सो निकिता जी आहे ती 12 मार्च 2014ला मित्रांनो ती 18 वर्ष 9 महिने आणि 17 दिवसाची होती. हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण वय मोजू शकतो. पुढे चला आता प्रतीकचा बद्दल बघू. प्रतीक, आता बघा प्रतीकचा जो जन्म आहे तो कधीचा आहे, 19 मे 1995 रोजी झाला. तर 12 मार्च 2017 रोजी त्याचं वय किती असेल, 12 मार्च 2017 मांडणी व्यवस्थित करून घ्या. हा 2017 मार्च महिना आहे तर 03 आणि तारीख काय आहे 12. ओके, 12 मार्च 2017. इथं पण तारीख काय होती, इथं लक्षात घ्या 12 मार्च, इथं 2014 होता, हा 2017 आहे. पुढे जन्म कधी झालाय, 19 मे महिना म्हणजे 5वा महिना आणि 1995 आणि 1995. वय मोजणं म्हणजे वजाबाकी करणं. चला बोला आता काय करणार. आता 12 मधनं जर 19 जात नाही आणि हा महिना कोणता आहे, मार्च महिना आहे, तर मार्च महिन्याच्या आधी, याच्या आधी मित्रांनो कोणता महिना असेल, फेब्रुवारी ना. तर मी इथं काय करतो, फेब्रुवारी महिना जो आहे तो ट्रान्सफर करतो. फेब्रुवारी महिना मी इकडे ट्रान्सफर करतोय मार्चच्या जस्ट आधीचा. पण फेब्रुवारीत 2 तारखा असतात, एक तर 28 किंवा 29. 2017 हे वर्ष आहे जे की लीप नाही आहे, ऑर्डिनरी आहे. तर मग इथं आपण किती दिवस पाठवतोय, तिकडे 28 दिवस इकडे पाठवतोय. 28 दिवस म्हणजे जेव्हा तुम्ही 28 दिवस पाठवणार, इकडे 12 दिवस ऑलरेडी आहेत. सो 12 + 28 म्हणजे इथं होतील मित्रांनो 40 दिवस. इथे किती होणार, 40 दिवस. आणि ह्या 40 दिवसातनं जर तुम्ही 19 मायनस केला तर इथं उरतील किती दिवस, 21 दिवस, जे की फक्त तुम्हाला 21 दिवस एकाच ऑप्शन मध्ये बघायला मिळते, जो आहे ऑप्शन नंबर 1. पण पुढचंही काढूयात. आता इथं 3 महिने होते, 1 महिना तिकडे सरकवला तर इथं किती महिने राहतील, 2 महिने. आणि 2 महिन्यातनं 5 महिने तर जात नाही. मग आपण काय करणार, या 2017 वर्षापासून 1 वर्ष उसना घेणार. तर 2017 मधून 1 गेला म्हणजे इथं राहतील 2016 आणि 1 इकडे पाठवलाय तुम्ही. 1 वर्ष पाठवणं म्हणजे किती महिने पाठवतोय आपण इकडे, 12 महिने पाठवतोय, महिने. मग आता इथं 2 महिने आहेत, 2 मध्ये जर आपण हे 12 ऍड केलेत तर इथं किती महिने राहतील मित्रांनो, 14 महिने उरतील, बरोबर. आणि या 14 महिन्यातनं जर का 5 महिने तुम्ही वजा केलेत तर इथं महिने राहतील 9 महिने. ओके, आता वर्ष 2016 1995, आता हे किती येतील, 21 वर्ष.
21 वर्ष. ठीक आहे. सो या प्रश्नाचा येणार ऑप्शन नंबर 1 आन्सर. आता जेव्हा तुम्ही एक्झाम सेंटरला जेव्हा तुम्ही पेपरमध्ये सोडवणार आणि 4 ऑप्शनमध्ये जर दिवस वेगळे असतील ना, आता बघा दिवस जर का वेगळे असतील आणि दिवस तुमचे 21 दिवस आला तर पुढे काढायची पण गरज पडत नाही. 21 ऑप्शन फक्त एकाच ठिकाणी त्याला टिक करून चाललं जायचं. पण जर 2 ऑप्शनमध्ये 21 असेल तर त्यावेळेस आपल्याला महिने कॅल्क्युलेट करावे लागतात. ओके, तर ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. नंतर आता शांताबाई, बोला, दिलेला प्रश्न व्यवस्थित वाचा. शांताबाईचा जन्म 24 मार्च 2004 ला झालाय, 2004 ला. तर 18 मे 2015 रोजी तिचं वय किती असेल? मग 2015 महिना कोणता आहे? मे, म्हणजे 5वा, आणि तारीख काय? 18. शांताबाईचा जन्म कधी झालाय? कोणत्या वर्षी झालाय? 2004. ओके, महिना कोणता आहे? मार्च. मार्च म्हणजे 3रा महिना, बरोबर. आणि तारीख कोणती? 27. तारीख कोणती? 27. वय मोजणं म्हणजे काय? सिंपल, वजाबाकी करायची आपल्याला. आता 18 मधनं तर 27 जात नाही. मग आता हा 5वा महिना आहे, तर आपण काय करणार? याच्यातनं 4था महिना तिकडे सरकवणार, बरोबर. 4था म्हणजे एप्रिल महिना, आणि एप्रिल महिन्यात दिवस किती असतात ते बघा. इथून मी काय करणार? एप्रिलचा जो महिना आहे एप्रिल, हा एप्रिल महिना मी इकडे सरकवणार. हा 5वा दिला असेल तर जस्ट त्याच्या मागचा पूर्ण महिना सरकवायचा, म्हणजे एप्रिल. आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात मित्रांनो 30 दिवस असतात. किती दिवस असतात? 30 दिवस. आम्ही 30चे 30 दिवस जे आहे तिकडे सरकवतो. मग ऑलरेडी त्याच्याकडे 18 आहेत आणि आता 30 आलेत, म्हणजे याच्याकडे किती? 48 दिवस झाले. 48 दिवस झालेत. आणि 5 महिने होते, 1 महिना इकडे जर सरकवला तर इथं महिने किती राहतील मित्रांनो? 4 महिने राहतील. मग आता 48 दिवस, आता या 48 दिवसातनं आपल्याला 27 दिवस मायनस करायचे. मग 8तनं 7 गेला, हा झाला 1, आणि 4तनं 2 गेले 2, म्हणजे इथं 21 दिवस उरले रे. किती दिवस उरले? 21 दिवस. लक्षात घ्या. मग आता पुढे इथं 4 महिने राहिले, तर 4 मधून 3 महिने सहजपणे वजा करता येतात आपल्याला, म्हणजे इथं उरेल 1 महिना. 1 महिना. ठीक आहे. सो 1 महिना. मग चेक करा, 21 दिवस कुठे दिसत आहे तुम्हाला? 21 दिवस 1 महिना. आता वर्षाबद्दल बघूया. आता 2015 आहे आणि हा 2004 आहे, म्हणजे सरळ वजाबाकी होते, आणि इथे किती? 11 वर्ष दिसत आहे. 11 वर्ष. 11 वर्ष 1 महिना 21 दिवस, म्हणजे याचं 11 वर्ष 1 महिना 21 दिवस. इथे 20 दिवस आहेत. सो ऑप्शन नंबर पहिला जो असेल तो करेक्ट असणार ह्या प्रश्नाचा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही वय काढू शकता. पुढचं आता 5वा क्वेश्चन बघूया. आता बघा, यामध्ये केदारचा जन्म जो आहे तो कुठे झालाय? 19 डिसेंबर 1981 रोजी झालाय. तर कोणत्या तारखेला त्याचं वय मित्रांनो 23 वर्ष 2 महिने आणि 12 दिवस होतील? कोणत्या तारखेला त्याचं वय 23 वर्ष 2 महिने आणि 12 दिवस होईल? हे अशा पद्धतीने आपल्याला विचारलंय. तर हा प्रश्न मित्रांनो थोडासा काळजीपूर्वक सोडवायचा. तो कसा ते बघूया आपण. आता या प्रकारचे जे प्रश्न असतात त्यावेळेस आपल्याला ऑप्शन कडनं जावं लागतं, ऑप्शन कडून जावं लागतं. लक्षात घ्या. मग सगळ्यात आधी मी काय करतो? पहिला ऑप्शन जो आहे तो उचलतो. आता पहिला ऑप्शन जर का आपण उचलला तर तो आहे 2005. एप्रिल महिना आहे म्हणजे 4, आणि तारीख काय आहे? 02. लक्षात घ्या. पहिला ऑप्शन मी घेतोय. जन्म कधी झालेला आहे? 1981 ला. महिना कोणता आहे मित्रांनो? डिसेंबर म्हणजे 12, आणि तारीख कोणती आहे? 19. लक्षात घ्या काळजीपूर्वक. आता आपण पहिल्याचा विचार करतोय. आता या 2 मधनं तर 19 जात नाही. हा महिना कोणता आहे? एप्रिल महिना आहे. सो हा एप्रिल महिना असल्यामुळे आपण हात नाही घेणार, पण त्याच्या जस्ट मागचा कोणता आहे? मार्च महिन्याचे दिवस आपण तिकडे ट्रान्सफर करणार. मग आता बघा, मार्च महिन्यामध्ये मित्रांनो टोटल दिवस किती असतात? 31 दिवस असतात. हे 31 जर आपण इकडे सरकवले तर इथे किती बनतील? 33, कारण ऑलरेडी इथं काय आहे? 2 आहे. मार्च महिना जर सरकवला म्हणजे 31 दिवस आपण तिकडे देतोय, ऑलरेडी 2 आहेत, म्हणजे इथं 33 बनतील. मग आता बघा, या 33 मधून म्हणजे आता 13 मधून जर 9 गेले तर इथं काय राहणार? 4. इथं काय राहणार? 4. आणि पुढे इथं राहिला 2, 2तनं 1 गेला 14. लक्षात घ्या. म्हणजे दिवस किती होत आहे? 14 दिवस. पण त्यांनी प्रश्नामध्ये काय विचारलं की त्याचं वय 23 वर्ष 2 महिने आणि 12 दिवस झालं पाहिजे. 2 महिने आणि 12 दिवस झालं पाहिजे. इथं काय येते? 14 दिवस. म्हणजे हा पहिला ऑप्शन जो मित्रांनो हा चुकीचा आहे. ठीक आहे. पहिला जो आहे तो चुकीचा. मग आपण काय करणार? याला थोडंसं बाजूला सरकवूया. मग बघा दुसरा. आता दुसऱ्या ऑप्शनला चेक करायचं. मला वेगळा पेन यूज करतो मी. दुसरा ऑप्शन. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये तारीख काय दिली? 2005 वर्षे, मार्च महिना आहे आणि तारीख आहे 03. जन्म कधी झालाय? 1981 ला, आणि 12व्या महिन्यात 19 तारखेला. चला हे करून बघू आपण. आता ठीक आहे. आता याच्यात काय करणार बघा, लक्ष द्या इकडे.
3 9 19 तर काही जात नाही. मला हा महिना कोणता आहे मित्रांनो? हा महिना आहे मार्च. तर मार्च नाही आपण ट्रान्सफर करणार, त्याच्या आधीचा म्हणजे फेब्रुवारी. आणि 2005 हे जनरल वर्ष ऑर्डिनरी इयर आहे. तर याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात दिवस किती असणार आहेत? फेब्रुवारी महिन्यामध्ये दिवस असतील 28. मग आपण इकडे 28 दिवस ट्रान्सफर करणार. मग 28 दिवस जर ट्रान्सफर केलेत, 28 आणि इथे 3 आहेत म्हणजे इथं झालेत 31 दिवस. इथं किती झालेत? 31 दिवस. 31 दिवस. मग आता ह्या 31 दिवसातनं आपल्याला 19 वजा करायचे आहेत. मग 11 मधून 9 गेलेत म्हणजे 2 आणि 2तनं 1 गेला म्हणजे 8. म्हणजे इथं झाले 12 दिवस. इथं 12 दिवस आपल्याला पाहिजे म्हणजे हे आन्सर असू शकतं दिवस 12 दिवस. आता याच्या पुढे जाऊया आपण. आता 1 महिन्याचा महिना आपण इकडे दिलाय, तर इथं राहतील 2 महिने उरलेले. या 2 महिन्यातनं तर काही आपले 12 महिने जात नाही. मग आपण काय करतो? 2005च्या ऐवजी इथं 2004 करणार आणि 1 वर्ष जेव्हा इकडे ट्रान्सफर करणार म्हणजे 12 महिने ट्रान्सफर करावे लागतील. मग 12 आणि अधिक हे पहिले असणारे 2 म्हणजे इथं किती राहतील मित्रांनो? 14 महिने. आणि 14 महिन्यातनं जर तुम्ही 12 महिने वजा केले तर इथं काय राहणार? 2 महिने. 2 महिने. बघा 23 वर्ष 2 महिन्याने 12 दिवस. मग आता 12 दिवस तर आपलं बरोबर आलं, 2 महिने सुद्धा बरोबर आलेत. मग आता हे चेक करून बघू आपण की 23 वर्ष होत आहे का. आता हा 4 आहे, या 4तनं जर का हा 1 गेला मित्रांनो, या 4तनं 1 गेला तर इथं राहणार 3. बरोबर का नाही? हा 4तनं 1 गेला 3. मग आता हा 0. आता हे 200 आणि हे 198 आहे. सो 198 आणि हे 200. मग चेक करा यांची वजाबाकी जर केली, 200 मधून 198 गेलं म्हणजे इथं येणार 2 येणार. मग बघा 23 वर्ष 2 महिन्याने 12 दिवस. आणि त्यांनी तोच प्रश्न विचारलाय की केदारचा जो जन्म आहे तो 19 डिसेंबर 1981 रोजीचा आहे. तर तो कोणत्या तारखेला 23 वर्ष 2 महिन्याने 12 दिवसाचा होईल? असा हा उलट प्रश्न आहे. आतापर्यंतचे प्रश्न कसे होते की 2 तारखा दिल्या होत्या, त्याचं वय किती? आता यांनी काय म्हटलंय की त्याचं वय एवढं असण्यासाठी तो हे वय कोणत्या तारखेला होणार आहे म्हणजे तारीख शोधायची आपल्याला. तर मग यावेळेस आपल्याला ऑप्शन कडनं जावं लागतं. ऑप्शन कडनं पहिला ऑप्शन घ्यायचा आणि चेक करायचा तो किती वयाचा होतोय, ते वय होतंय का मॅच. नाही होत असेल तर दुसऱ्याकडे जावं लागतं. आता ह्या प्रश्नामध्ये बघा दुसरा ऑप्शन जेव्हा आपण घेतलं 3 मार्च 2005, 3 मार्च 2005, तर तेव्हा बरोबर तो 23 वर्ष 2 महिन्यांनी 12 दिवसाचा झाला. म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोणतं असणार? ऑप्शन नंबर 2. तर ह्या टाईपच्या प्रश्नामध्ये आपल्याला रिव्हर्स वेने जावं लागतं, ऑप्शन कडून जावं लागतं, लक्षात घ्या. आता हा बघू आपण. चला बघा, जर महेशचा जन्म 19 नोव्हेंबर 1981 आहे, 19 नोव्हेंबर 1981 झाला असेल तर तो कोणत्या दिवशी 24 वर्ष 3 महिन्यांनी 15 दिवसांचा होईल? 24 वर्ष 3 महिन्यांनी 15 दिवसांचा. ठीक आहे. मग नेहमीप्रमाणे काय करणार आपण? आता यांनी काय विचारलं की कोणत्या दिवशी तो एवढ्या वयाचा होईल. मग आपण ऑप्शन कडनं जाणार. आता आपल्याकडे 4 ऑप्शन अवेलेबल आहेत. पहिला ऑप्शन घेतो मी 2006. ओके. नंतर मार्चचा महिना असल्यामुळे 3 आणि तारीख आहे 4. आता याचा जन्म, महेशचा जन्म कधीचा आहे? 1981 आहे. 1981 आहे. महिना कोणता मित्रांनो? नोव्हेंबर म्हणजे 11 आणि तारीख कोणती आहे? 19. याला 04 असं लिहा, 19. बरोबर. मग आता बघा, याला खाली घेतो थोडंसं. आता बघा, आता या 04 मधनं तर काही 19 वजा होत नाही. मग आपण काय करणार? हा मार्च महिना आहे. मार्च महिन्याच्या जस्ट आधीचा महिना कोणता असतो? फेब्रुवारी. हा फेब्रुवारी महिना मी इकडे जो आहे मित्रांनो, हा फेब्रुवारी महिना इकडे मी ट्रान्सफर करेल. फेब्रुवारी महिना मी इकडे ट्रान्सफर करेल. पण फेब्रुवारी महिन्यात एक तर 28 किंवा 29 दिवस असतात. 2006 वर्ष लीप वर्ष नाहीये म्हणजे याच्यामध्ये दिवस किती असतील? 28 दिवस ट्रान्सफर करतोय मी. ऑलरेडी 4 आहेत आणि आता हे 28 म्हणजे इथं झाले 32 दिवस. किती झालेत? 32. आता 32 दिवसातनं आपल्याला 19 दिवस वजा करायचे आहेत. मग 12 मधून 9 गेलेत म्हणजे इथं काय येणार? 3. बरोबर का नाही? आणि इथं 2 उरला, 2तनं 1 गेला म्हणजे काय उरलेलं मित्रांनो? 1. सो 13 दिवस येत आहे. पण आपल्याला 15 दिवस विचारले. काय विचारले? 15 दिवस. म्हणजे ऑप्शन नंबर जो पहिला आहे हे त्याचं उत्तर असणार नाहीये, तो झाला डिलीट. मग आता काय करतो मी? लक्षात घ्या, दुसऱ्या ऑप्शनचा विचार करू आपण. चला दुसऱ्या ऑप्शनचा आपण विचार करूया. आता दुसऱ्या ऑप्शन मध्ये जी तारीख दिली ती काय आहे? 2006. 2006चं वर्ष, मार्च महिना आणि 6 तारीख. आणि जन्म कधी झालाय महेशचा? 1981 नोव्हेंबर महिना म्हणजे 11वा आणि 19 तारखेला. चला वय मोजणं म्हणजे वय वजाबाकी. चला 6 मधून तर 19 जात नाही. परत हा महिना कोणता आला? मार्च. याचा बाजूचा आपण काय घेणार? याच्या आधीचा काय घेणार? फेब्रुवारी. 2006 हे वर्ष लीप नाहीये तर फेब्रुवारीत किती दिवस असतील? 28 दिवस मी इकडे ट्रान्सफर करणार आहे. ऑलरेडी याच्याकडे 6 दिवस आहेत. मग 28 अधिक 6 जर गेले तर इथं किती दिवस राहतील? 34 दिवस राहतील. 34 दिवस राहतील. लक्षात घ्या, 34 दिवस. आता या 34 दिवसातनं मला 19 दिवस वजा करायचे. मग आता 3 पासून इकडे गेला, 14 मधून जर 5 गेले, 9 गेले मित्रांनो तर 5 राहिले.
मग आता दोनातनं एक गेला एक, म्हणजे इथं 15 दिवस येते, 15 दिवस. आणि आपल्याला प्रश्नामध्ये सुद्धा 15 दिवसच विचारलंय, म्हणजे हे त्याचं आन्सर असूच शकतं. आता पुढे जाऊ महिन्याबद्दल चेक करू. एक महिना तिकडे सरकवल्यामुळे इथं झाले 2 महिने. आता 2 महिन्यात नंतर काय 11 महिने वजा होत नाहीत. मग आपण काय करणार, 1 वर्ष इकडनं घेणार, इथं राहतील 2005. आणि जेव्हा 1 वर्ष इकडे ट्रान्सफर करणार म्हणजे 12 महिने जेव्हा तुम्ही ट्रान्सफर करणार, 12 महिने, तर ऑलरेडी इथं 2 महिने आहेत आणि हे 12 म्हणजे हे झाले 14 महिने. आता 14 महिन्यातनं जर का 11 महिने वजा केलेत मित्रांनो, इथं राहणार 3 महिने. 3 महिने. आणि प्रश्नात बघा काय विचारलं आपल्याला, 3 महिने 15 दिवस, जे की इथं मॅच होत आहे. पुढे 2005 आणि हा 1981. मग या 5 मधनं सरळ सरळ 1 गेला तर इथं बनतंय 4, इथं काय बनतोय 4. आणि 198 आणि हे 200 यांच्यातला फरक किती, 2. सो हे झाले 24 वर्ष 3 महिने आणि 15 दिवस. 3 महिने आणि 15 दिवस. कोणत्या दिवशी तो 24 वर्ष 3 महिने आणि 15 दिवसाचा होईल, तर ती तारीख काय असणार, 6 मार्च 2006. 6 मार्च 2006 जे की त्याचं करेक्ट आन्सर असणार. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. या प्रश्नामध्ये आपल्याला ऑप्शन कडनं जावं लागतं. ठीक आहे, पुढे बघू. तर हे झालं मित्रांनो बघा टाईप नंबर 3. टाईप नंबर 1 मध्ये आपण बघितलं होतं की तारीख सारखी, महिना सारखा आहे, वर्ष बदललंय. दुसऱ्या प्रकारामध्ये तारीख बदललेली असू शकते, महिना बदललेला असू शकतो, वर्षही बदललेलं असू शकतं. इझिली काढू शकतो, पण त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा डेज, ऑड डेजची कन्सेप्ट माहिती पाहिजे. वय मोजण्यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न बघितले आपण की 2 तारखा दिल्या आहेत, जन्मदिवस दिलाय, प्रेझेंटची तारीख दिली आहे, त्या प्रेझेंट तारखेला तो किती वर्षाचा बनेल, म्हणजे त्याचं वय किती असेल. किंवा बऱ्याचदा एवढं वय होण्यासाठी तो किती तारीख असली पाहिजे, म्हणजे ह्या तारखेला तो बाबा एवढ्या वयाचा होतो, असा जसा प्रश्न आहे त्या प्रश्नाला त्यांनी थोडंसं फिरवतात. मग त्यावेळेस तुम्हाला ऑप्शनवरनं जावं लागतं, जे की मागचे 2 प्रश्न आपण सोडवले. तर ते झालं वय मोजण्याचं. आता यानंतरचा एक छोटा टॉपिक आहे आणखी मित्रांनो, यावरती बरेच प्रश्न विचारले जात असतात. MPSCला म्हणा, UPSCला म्हणा सुद्धा यावरनं क्वेश्चन फ्रेम होतात. तर टाईप नंबर 4 असेल आपला दिनदर्शिकेची पुनरावृत्ती. म्हणजेच काय की कॅलेंडरचं रिपिटेशन. की आता सपोज एका पर्टिक्युलर इयरला जे कॅलेंडर आहे, सपोज आता आपण घेऊया की 2023 या वर्षी जसं कॅलेंडर असणार आहे ते 2023चं कॅलेंडर सेम कधी येणार, कोणत्या वर्षी येणार, परत सेम कॅलेंडर. आता सेम कॅलेंडर याचा अर्थ काय होतो की सपोज आता 15 ऑगस्ट 2023, 15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिवस आपला, 15 ऑगस्ट 2023ला सपोज रविवार असेल, तर सेम 15 ऑगस्ट 2000 ला रविवार कोणत्या वर्षी असणार, 23 नंतरच्या कोणत्या वर्षी असणार. म्हणजे सेम कॅलेंडर रिपीट कधी होणार आहे, सेम कॅलेंडर रिपीट कधी होणार, त्याला म्हणतात दिनदर्शिकेची पुनरावृत्ती किंवा कॅलेंडरचं रिपिटेशन. मग आता बघा यातनं थोडासा मी तुम्हाला एक थेरी पार्ट किंवा एक बेसिक पार्ट सांगतो, त्याच्यावरती आधी तुम्ही लक्ष द्या. आणि त्यानंतर एक शॉर्टकट पण मी तुम्हाला सांगणार आहे. तो बेसिक काय बघा मित्रांनो, की जर आपल्याला काय करायचं, सगळ्यात आधी एक्स्ट्रा डेज जे आहेत ना ते काउंट करायचे. काय काउंट करायचे, एक्स्ट्रा डे ऑर ऑड डे. बघा काय म्हणतोय मी, एक्स्ट्रा डे किंवा ऑड डे तुम्हाला काउंट करायचे. आधी सगळ्यात पहिल्यांदा काउंट करा. ठीक आहे, हे करायचे काउंट, एक्स्ट्रा डे किंवा ऑड डे काउंट करा. ही आपली पहिली स्टेप झाली, स्टेप नंबर 1 म्हणतो मी त्याला. नंतर हे जे एक्स्ट्रा डेज तुम्ही काउंट केलेत, या एक्स्ट्रा डेजला काय करायचं की 7 किंवा 7च्या पटीने जर ते असतील मग त्याला 7 ने भाग द्यायचं. थोडक्यात लक्षात घ्या, एक्स्ट्रा डेज जे आहेत, एक्स्ट्रा डे किंवा ऑड डे, हे जर का 7 और 7च्या मल्टिपलमध्ये येत असतील तर त्याच्या जस्ट पुढच्या वर्षी मित्रांनो कॅलेंडर हे रिपीट होत असतं. काय म्हणतो मी परत लक्षात घ्या, सम ऑफ एक्स्ट्रा डेज और ऑड डेज जर का 7 किंवा 7च्या पटीत होत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी काय होतं की कॅलेंडर रिपीट होत असतं. मी त्या वाक्याच्या पद्धतीने लिहितो बघा, लिहून घेतो असं. वर्षातील एक्स्ट्रा डेज ची बेरीज 7 किंवा 7च्या पटीत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी कॅलेंडर रिपीट होणार म्हणजे कॅलेंडर किंवा दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होईल. म्हणजे काय, आता एक लक्षात घ्या,
2017 लक्षात घ्या. 2017चं हे जे कॅलेंडर आहे हे 2017चं कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होणार असा आपल्याला प्रश्न विचारला. लक्षात घ्या 2017. मग आता आपण काय करणार 2017 पासून 2017 आधी लिहून घेऊ, नंतर 2018, 2019, 2020, 2021, 2022, नंतर 2023 अशा पद्धतीने लिहित जाऊया पुढे. आता काय करायचं तुम्हाला प्रत्येक वर्षामध्ये असणारे एक्स्ट्रा डेज किंवा ऑड डेज. आता वर्ष जर का ऑर्डिनरी असेल तर या टोटल दिवस किती असतात 365 डेज. लक्षात घ्या डेज. आता याच्यामध्ये जर आपल्याला एक्स्ट्रा किंवा ऑड डेज काढायचे असतील तर आपण काय करतो, या 365 ला 7 ने जर आपण डिवाइड दिलं तर 52 आठवडे आणि हा एक दिवस जो आहे तो काय उरतो इथं एक्स्ट्रा उरतो. हा जो एक दिवस आहे तो एक्स्ट्रा असतो ऑर्डिनरी इयरमध्ये. पण जर लीप इयर असेल, हे आपण बेसिक मध्ये पण बघितलं आधी, तर लीप इयर मध्ये मित्रांनो 366 दिवस असतात डेज. जर आपण या 366 ला 7 ने जर डिवाइड केलं तर 52 आठवडे पूर्ण आणि 2 दिवस जे असतात ते कसे असतात एक्स्ट्रा असतात. 2 दिवस जे असतात ते एक्स्ट्रा, म्हणजे 2 डेज जे आहेत ते ऑड येतात. आता आपल्याला तेच करायचं की प्रत्येक वर्षाला आपल्याला ऑड डेज किती मिळतील. आता 2017 हे जे वर्ष आहे 2017 हे ऑर्डिनरी आहे तर याच्यामध्ये मला एक ऑड डे मिळेल बरोबर. 2018 हे सुद्धा ऑर्डिनरी आहे तर एक मिळेल. 19 जे आहे ते ऑर्डिनरी आहे तर एक मिळेल. पण 2020 हे जे वर्ष आहे ते लीप वर्ष आहे, इथं आपल्याला 2 दिवस मिळतील. ठीक आहे. पुढे 2021 इथं आपल्याला किती मिळतील, एक मिळेल. समजतंय. आता 2022 हे सुद्धा ऑर्डिनरी आहे तर एक मिळेल. आणि काय म्हटलं मी, वर्षातील एक्स्ट्रा डेजची बेरीज करून बघायची. आता बघा यांची बेरीज करून बघू आपण. 1, 1, 2, 1, 3, 4, 5, 6 आणि 7. हे बघा रे मित्रांनो, इथं बेरीज काय येते 7. सो प्रत्येक वर्षामध्ये एक्स्ट्रा डेज आहेत ना ते एक्स्ट्रा डेज घ्या. त्या एक्स्ट्रा डेजची बेरीज जर 7 किंवा 7च्या पटीत असेल, 7च्या पटीत म्हणजे 14, 28, 27, 14, 21, 28 अशा पद्धतीने जर असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2022ला नाही तर त्याचं पुढचं वर्ष कोणतं असणार 2023. तर 2023 या वर्षी मित्रांनो कॅलेंडर रिपीट होणार आहे. कोणतं कॅलेंडर, हे 2017चं कॅलेंडर रिपीट कुठे होणार 2023ला. येत्या लक्षात मी काय म्हणतोय. सो अशा पद्धतीने जर 7 किंवा 7च्या पटीत असेल त्यांची बेरीज तर त्याच्या पुढच्या वर्षी कॅलेंडर रिपीट होत असतं. म्हणजे 2017चं कॅलेंडर रिपीट कधी होणार 2023ला. ही झाली एक मेथड, लक्षात घ्या. याला जाता तुम्हाला आणखी एक मेथड इथं सांगून देतो मी, अल्टरनेट मेथड. ठीक आहे. ही एक मेथड झाली आपली, तुम्ही याचा वापर करू शकतात. किंवा आणखी एक मेथड आपण यूज करू शकतो बघा. ठीक आहे. ती मेथड जी आहे मित्रांनो मी इकडे समजून सांगतो तुम्हाला. या 2 मेथडपैकी तुम्ही कोणतीही मेथड यूज करा. तर मी तुम्हाला सांगेल की त्याची सेकंड मेथड मी तुम्हाला सांगतोय ती मेथड तुम्ही यूज करा खास करून. बघा काय करायचं की हे जे वर्ष आपल्याला दिलं जातं, जे काही वर्ष असेल बघा, तर त्या वर्षाला मित्रांनो काय करायचं की 4 ने भागायचं, 4 ने डिवाइड करायचं. आता 4 ने डिवाइड केल्यानंतर जी बाकी येणार आहे त्या बाकीवरून पुढे आपल्याला किती ऍड करावे लागतील फॉर रिपीट कॅलेंडर किंवा कॅलेंडरच्या पुनरावृत्तीसाठी. तर पुढील वर्ष किंवा आपण असं म्हणूया ही बाकी आता ऍड करायचं आपल्याला कॅलेंडरच्या पुनरावृत्तीसाठी ऍड करायचे. सो कॅलेंडरची पुनरावृत्ती आपण इथं काय करणार ऍड करणार. आता लक्षात द्या कशा पद्धतीने. आता सपोज ही जर बाकी मित्रांनो ही बाकी वर्ष आहे त्याला 4 ने भागितलं तुम्ही, भाग दिला आणि जर बाकी तुमची 1 येत असेल, बाकी काय येत असेल 1, तर त्या केसमध्ये काय करायचं की त्या पर्टिक्युलर इयरमध्ये मित्रांनो 6 वाढवायचे. आणि हे कोणतं मिळेल आपल्याला पुढचं सेम इयर, नेक्स्ट इयर, सेम कॅलेंडर पुढच्या 6 वर्षांनी मिळेल. जर ही बाकी भाग दिल्यानंतर जर का बाकी 2 येत असेल तर 11 वर्ष ऍड करायचे त्या वर्षामध्ये. बाकी जर 3 येत असेल तर परत त्याच्यामध्ये 11 ऍड करायचे. आणि बाकी जर का 0 येत असेल मित्रांनो तर 11, 11, 22 आणि 6 तर त्यामध्ये 28 ऍड करायचे. काय करायचे 28. आता ही बाकी 0 कधी येणार आहे, ही बाकी 0 येणार आहे लीप वर्षाला, लीप इयरला.
कारण भाग आपण 4ने देतोय, 4ने जर तुम्ही भाग देताय आणि बाकी 0 येते म्हणजे पूर्ण भाग जातोय, म्हणजे ते वर्ष काय असणार लीप. आणि लीप वर्षाचं कॅलेंडर लक्षात घ्या, लीप वर्षच येतं. एखादं लीप वर्ष असेल, सपोज 2004 आहे, तर त्याचं कॅलेंडर ह्याच्यावर रिपीट होणार, तर ते वर्ष सुद्धा लीपच असतं. तर तुम्ही याचा वापर करू शकता. तर त्याचा वापर कसा करायचा, सेम. आता बघा, मी जर आता हा जो प्रश्न सोडवला ना इथं, तोच सपोज आता 2017 हे वर्ष आहे, 2017 हे वर्ष आहे. आता 2017चं कॅलेंडर कधी रिपीट होणार, तर ह्या वर्षाला काय करायचं, डायरेक्टली 4ने भाग द्यायचा, 4ने भाग द्यायचा. आता एखाद्या वर्षाला 4ने भाग देणं म्हणजे काय, तर पूर्ण संख्येला 4ने भाग देणं आलं काय, किंवा शेवटच्या फक्त 2 डिजिटला 4ने भाग देणं आलं काय, सगळं सेमच असतं. म्हणजे हेच यालाच आपण असं लिहू शकतो की 17ला तुम्ही काय करा, 4ने भाग द्या. या पूर्ण संख्येला 4ने भाग देणं म्हणजेच काय, किंवा शेवटचे 2 नंबर जे आहेत त्यांना 4ने भाग द्या, सगळं सारखंच असतं. डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे 4ची. मग 4ने जेव्हा तुम्ही भाग देणार 17ला, तर 4 चौक येतील 16 आणि 1 उरेल बाकी, सॉरी 4 चौक उरेल 16, 4 चौक 16 आणि 1 उरेल बाकी. आपले 4ने भाग देतो आपण, तर ही 1 काय आली मित्रांनो, बाकी. आणि जर 1 बाकी येत असेल तर काय करायचं, 6 वर्ष ऍड करायचे त्या वर्षामध्ये. मग आता 2017 मध्ये जेव्हा तुम्ही 6 ऍड करणार, हे काय येणार 2023, काय येणार 2023, म्हणजे 17चं कॅलेंडर 2023ला रिपीट होणार. लक्षात घ्या. जर तसंच पुढे जर सपोज याच्यामध्ये तुम्हाला 17चं कॅलेंडर 2023ला रिपीट होणार. मग आणखी मी इथे घेतो पुढे, हे बघा, सपोज 2018 असेल, 2018 तर काय करणार, या 2018ला 4ने भाग द्या. आता 2018ला 4ने भाग देणं म्हणजेच काय, की 18ला 4ने भाग देणं. मग 18ला 4ने भाग द्या, 4 चौक 16, 2 उरेल बाकी, 2 उरेल बाकी. मग बाकी जर का 2 उरत असेल तर किती ऍड करणार आहे त्या वर्षामध्ये, बाकी जर 2 असेल तर 11 ऍड करायचं. म्हणजे 2018 मध्ये मित्रांनो जर तुम्ही आता 11 ऍड केले तर हे किती बनणार, 2029. म्हणजे या 2029ला 2018चं कॅलेंडर रिपीट होणार. लक्षात घ्या. ठीक आहे, हे झालं 2018. पुढचं वर्ष घेऊया आपण आता 2019. याला 4ने भाग द्या. आता याला भाग देणं म्हणजेच काय, 19ला 4ने भाग देणं म्हणजे किती, 4 चौक 16, 3 उरले, 4ने भाग देतोय. सो बाकी काय उरली 3. आणि ज्यावेळेस बाकी 3 उरत असेल तर किती ऍड करायचे, तर आपल्याला 11 ऍड करायचे, 11 दिलेल्या वर्षामध्ये. म्हणजे 2019 मध्ये जर का तुम्ही आता 11 ऍड केले तर काय होणार, हा 2030 होणार. म्हणजे 2019चं कॅलेंडर 2030ला मित्रांनो काय होणार, रिपीट होणार. या शॉर्टकटने जाऊ शकतात, किंवा तुम्ही डायरेक्टली काय करू शकतात, 2019 पासून पुढे लिहित जा कुठपर्यंत, डायरेक्ट 2030 पर्यंत. म्हणजे 7 किंवा 7च्या पटीत जर बेरीज येत असेल तर त्याच्या पुढच्या वर्षी काय होतं मित्रांनो, कॅलेंडर रिपीट होत असतं. पुढे आता याच्या नंतर 19 नंतर आता 2020. आता या 2020ला 4ने भाग देणं म्हणजेच काय, की 20ला 4ने भाग देणं, त्याला पूर्ण भाग जातो, 4 पंचे 20, बाकी काय राहते मित्रांनो 0, बाकी राहते 0. आणि बाकी जर का 0 राहत असेल तर त्या केसमध्ये आपल्याला ऍड किती करायचे, 28 ऍड करायचे. म्हणजे जेव्हा मी 2020 मध्ये 28 ऍड करेल तर ते वर्ष किती असणार, 2048. म्हणजे लक्षात घ्या, 2020चं कॅलेंडर हे 2048ला रिपीट होणार. आता 20चं कॅलेंडर म्हणजे काय, लीप वर्षाचं कॅलेंडर, 2048 सुद्धा लीप वर्षच आहे. सो लीप वर्षाचं कॅलेंडर हे लीप वर्षालाच रिपीट होत असतं. तर तुम्ही काय करू शकता, 2 पद्धती मी तुम्हाला सांगितल्यात. एक तर तुम्ही ह्या पद्धतीचा वापर करू शकता, प्रत्येक वर्षामध्ये असणारे ऑड डेज एक्स्ट्रा डेज काढत चला आणि त्यांची बेरीज ज्यावेळेस 7 किंवा 7च्या पटीत असेल तिथं थांबा, त्याचं पुढचं वर्षाला कॅलेंडर रिपीट होत असतं. म्हणजे असं सगळं करत राहण्यापेक्षा किंवा असं करत बसण्यापेक्षा तेवढा वेळ आपल्याकडे परीक्षेत नसतो. सरळ 4ने भाग द्यायचा आणि बाकीवरनं पुढचं वर्ष काढायचं. तर त्यासाठी तुम्हाला हा सिंपल हा एवढासा टेबल जो आहे तो पाठ करावा लागेल. मात्र 1 बाकी असेल तर 6 ऍड करायचं, 2 बाकी असेल तर 11, 3 बाकी असेल तर 11, आणि बाकी जर का 0 असेल तर आपल्याला किती ऍड करावं लागतील, 28. हे लक्षात घ्या. मग असेच काही प्रश्न आपण घेऊया. त्याच्या अगोदर हे लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित. बघा, चला 2017 आताच बघितलं आपण की 2017च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होणार. मग 2017 याला 4ने भाग द्यायचा. मग याला पूर्ण 4ने भाग देण्यापेक्षा शेवटचे जे 2 डिजिट आहेत त्यांना 4ने भाग देणं म्हणजे काय, सेम सारखंच आहे. 4ची कसोटी येते. मग हा काय येणार, 4 चौक 16, बाकी किती उरेल 1. मग ही बघा, ही बाकी उरली 1. आणि जेव्हा 1 बाकी असेल तर आपल्याला किती ऍड करायचे, 6. म्हणजे या दिलेल्या वर्षामध्ये 2017 मध्ये आपल्याला ऍड करायचे 6. तर 2017 मध्ये ऍड करायचे आपल्याला 6. बघा, हा टेबल लक्षात घ्या. मग 2017 मध्ये 6 ऍड केले तर पुढचं येणार 2023. तर 2023ला 2017चं कॅलेंडर हे रिपीट होणार. म्हणजे ऑप्शन नंबर 3. पुढे बघा, 1997चं कॅलेंडरची पुनरावृत्ती कधी होणार. 1997
मग आता ह्या 1997ला 4ने भाग देण्यापेक्षा सरळ सरळ काय करणार आपण की शेवटचा जो 97 आहे त्याला 4ने भाग द्या. मग बघा याचा 4 1 4 4 2 8 एक उरला म्हणजे इथे किती होणार 17. मग 4 चौक 16 बरोबर ना 4 चौक 16 आणखी एक उरला सो 1/4. सो ही एक जी आली मित्रांनो ही काय आली बाकी. आणि बाकी जर एक येत असेल तर त्या वर्षात 6 ऍड करायचे म्हणजे 1997 मध्ये जर तुम्ही 6 ऍड केले तर याचं उत्तर येईल 2003. मग हे कॅलेंडर कधी रिपीट होणार आहे 2003 ला. कुठलं 1997 2003. ठीक आहे. नेक्स्ट 2019 दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होणार 2019 4 ने भाग द्या म्हणजेच थोडक्यात 19ला 4 ने भाग द्या 4 चौक 16 बाकी उरेल 3 बाकी किती उरेल 3 4 ने भाग देतोय आपण ही आली बाकी. मग बाकी जर 3 असेल 1 असेल तर 6 ऍड करायचे 2 असेल तर 11 3 असेल तर 11. मग 2019 मध्ये आपल्याला 11 वर्षे ऍड करावे लागतील म्हणजे हे बनतील 2030. मग 2030 ला हे 2019चं कॅलेंडर जे आहे ते रिपीट होणार. सो ऑप्शन नंबर 4 जे असेल त्याचं करेक्ट असणार. नेक्स्ट आता UPSC CSAT 2019 मध्ये प्रश्न विचारला होता हा की 2009च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होणार 2009. मग काय करणार याला 4 ने भाग द्या म्हणजेच काय शेवटचे 2 अंक 09ला 4 ने भाग द्या. मग बघा 4 2 8 4 2 8 आणि 1 उरेल म्हणजे ही एक आली बाकी. आणि एक बाकी जर असेल तर दिलेल्या वर्षामध्ये किती ऍड करायचं मित्रांनो 6 म्हणजे आन्सर किती येणार 2015 म्हणजे हे कॅलेंडर 2009चं कॅलेंडर 2015 या वर्षी रिपीट होणार. असा UPSC CSAT ला हा क्वेश्चन होता. नेक्स्ट आता बघा MPSC टॅक्स असिस्टंट 2016-17 ला क्वेश्चन विचारलाय की 2007च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती म्हणजे रिपिटेशन ऑफ द कॅलेंडर. सो 2007 याला 4 ने भाग द्या म्हणजेच काय थोडक्यात याला 4 ने भाग द्या आणि बघा हा भाग जर दिला तर किती येतंय 4 1 4 उरले किती 3 बरोबर का नाही 4 1 4 3 बाकी किती आली मित्रांनो 3 ही आली बाकी. मग बाकी जर का 3 येत असेल तर मग आपण किती ऍड करणार 1 बाकी येत असेल तर 6 2 असेल तर 11 3 असेल तर 11. तर 2007 मध्ये आपण 11 जर ऍड केले तर हे बनणार 2018 म्हणजे हे वर्ष कोणतं असणार 2018. 2007चं कॅलेंडर 2018 ला रिपीट होणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न 2011च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती कोणत्या वर्षी होणार 2011. ओके 2011 4 ने भाग द्या याला म्हणजेच थोडक्यात 11ला 4 ने भाग द्या. मग 4 1 4 4 2 8 बाकी उरेल 3 बाकी जर 3 उरत असेल तर 2011 मध्ये आपण ऍड करणार 11 आणखी म्हणजे हे किती होतील 2022. सर 2022 ला हे 2011चं कॅलेंडर रिपीट होईल. ओके. नेक्स्ट पुढे 2020च्या दिनदर्शिकेची पुनरावृत्ती 2020 हे लीप इयर आहे. हे कोणतं इयर आहे लीप. ओके 2020 याला सरळ सरळ 4 ने भाग द्यायचा म्हणजे 20ला 4 ने भाग द्यायचा आपल्याला 20ला 4 ने भाग द्यायचा. याचं उत्तर काय ना 4 5 20 बाकी काय उरेल याची 0 ही आली बाकी. आणि बाकी जर 0 उरत असेल तर मित्रांनो दिलेल्या वर्षामध्ये ऍड किती करायचे 28 म्हणजे 2048 ला हे कॅलेंडर रिपीट होणार 2048 जे सुद्धा लीप वर्षच आहे 2048 सुद्धा लीप आहे. सो लीपचं कॅलेंडर हे रिपीट जे होतं ते लीपलाच होतं हे लक्षात घ्या 2048. ओके. नंतर आता 2004चं कॅलेंडर. सो बघा 2004 लीप वर्षे याला 4 ने भाग द्या म्हणजेच थोडक्यात 04 ला 4 ने भाग द्या 4 1 4 आणि बाकी असेल 0. मग बाकी 0 म्हणजे आपल्याला 28 ऍड करावे लागतील. मग 2004 मध्ये जेव्हा तुम्ही 28 ऍड करणार हे होईल 2032 वर्ष 2032 वर्ष जे की ऑप्शन नंबर 2. सो 4चं कॅलेंडर 32 ला रिपीट होणार. क्लिअर होते. सो अशा पद्धतीने मित्रांनो हे आतापर्यंत आपण जवळजवळ 4 टाइप्स बघितले कॅलेंडरमध्ये. सो मागच्या याच्यामध्येच म्हणजे ह्या व्हिडिओ लेक्चरमध्येच आपण बघितलं की वय कसं मोजायचं त्यासोबतच कॅलेंडरची पुनरावृत्ती जी आहे म्हणजे रिपिटेशन ऑफ कॅलेंडर कसं कॅल्क्युलेट करायचं हे 2 टॉपिक आपण इथं कव्हर केलेत. यात तुम्हाला काही शंका असतील डाऊट असेल ते तुम्ही विचारू शकतात. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत टाईप नंबर 5 ज्यामध्ये आपण तारखेवरून वार काढणार आहोत. म्हणजे पर्टिक्युलर तारीख जर सांगितली की 8 ऑगस्ट 1994 ला कोणता वार होता तर आपण ते सहजपणे काढू शकतो. किंवा येणाऱ्या वर्षी
येणाऱ्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये 25 ऑगस्ट किंवा 15 ऑगस्ट 2026 ला कोणता वार असेल, म्हणजे एक तारखेवरून आपण पास्टमध्ये असलेला किंवा फ्युचरमध्ये येणारा वार काढू शकतो. तारखेवरून वार कसं काढायचं ते मी तुम्हाला 5व्या टाईपमध्ये शिकवेल. ओके, इथं थांबूया. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू.